पाथर्डी आगारामध्ये शालेय विद्यार्थी सुमारे 5,000 पास वितरित केले जातील। त्यामधून अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 2500 विद्यार्थ्यांना हे पास मिळणार आहेत। दिवाळी सुट्टीच्या कालावधीमुळे विद्यार्थ्यांच्या पासची मुदत संपली आहे। शाळा, महाविद्यालय, टायपिंग विद्यार्थ्यांसाठी पाथर्डी आगारामध्ये पासधारकांची झुंबड उडाली। त्यामुळे पास व्यवस्थापनाचा अपुरे कर्मचारी, एक रजिस्टर, एक खिडकी आणि एका दिवसामध्ये 100 पास देण्याच्या आदेशामुळे विद्यार्थ्यांची पास मिळवण्यासाठी शैक्षणिक नुकसान तर दिवसभर त्या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागतंय। अशाही परिस्थितीमध्ये पासधारक व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांची दयामया आलेली नाही। विद्यार्थ्यांची आरडाओरड, चेंगराचेंगरी आजूबाजूचे प्रवासी कुतूहलाने पाहत होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मी राणा ढवळवाडीचा आहे आणि सकाळी 8 वाजल्यापासून इथं लाईनीत उभा आहे। तर शासनाने आम्हाला परवानगी दिली, दुष्काळग्रस्तांमध्ये आम्हाला मोफत पास दिला, परंतु सध्याची कंडिशन पाहताय तुम्ही इथं, म्हणजे सध्या तरी ऑफिसमध्ये एकच माणूस आहे आणि सगळेजण विद्यार्थी सकाळपासून लाईनीला उभा आहेत। तर आम्हाला फक्त एवढीच हे की 2 दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला पासेसची सुविधा लवकरात लवकर करून द्या। सकाळ धरून येऊन बसलेलो इथं रोजचा हीच काल परवा रोज आज तीच परिस्थिती होती, निर्माण होती। इथं पोरांना पास घ्यायसाठी दिवस थांबावं लागतं, शाळेतही जाणं होत नाही आणि इथले कर्मचारी पण खूप काम चुकायचे, पास वेळेवर घेत नाही आणि टाईम आता गर्दी जास्त आहे, सुट्ट्या होते त्याच्यामुळं मध्ये पोरांना पास काढता आला, सगळ्याचे पास सोबत संपलेले आहेत, गर्दी जास्त आहे त्याच्यामुळं यांनी जरा थोडं ओव्हर टाईम दिला पाहिजे कर्मचाऱ्यांना आणि लवकरात लवकर यांचे पास काढून घेतले पाहिजे। तर सामाजिक कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे संघटक किसन आव्हाड, प्राध्यापक सुनील पाखरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांची मदत केली। कालपासून जे शालेय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे पासेससाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आम्ही आज पाहिलं असता ग्रामीण भागातील जे लहान लहान विद्यार्थी अगदी 4थी 5वीचे असतील, 3रीचे असतील, मुली असतील, खूप मोठी गर्दी आहे। या आगार प्रमुखाचं त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही, खूप मोठा सावळा गोंधळ या ठिकाणी चालू होता। म्हणून आज आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून आगार प्रमुखाला घेराव घातला आणि त्यांना विचारणा केली। त्यांनी आता 2 दिवसामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पास वाटू असं आश्वासन दिलेलं आहे। म्हणून आमचं या व्यतिरिक्त देखील असं मागणी आहे की तुम्ही जी इथे गर्दी होती या गर्दीऐवजी प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना पास द्यावा, कारण विद्यार्थी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला केवळ एका दिवसामध्ये 200 पास देण्याचा आदेश येतं आणि आमच्याकडे एक रजिस्टर आहे, एक रजिस्टर, मग रजिस्टर वाढवा, कर्मचारी वाढवा आणि जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची पासेस देण्याची व्यवस्था त्वरित करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। पाथर्डी आगारामध्ये विद्यार्थी त्याचबरोबर आयट्या, टायपिंग अशी मिळून 5,000पेक्षा जास्त पासेस दिलेले आहेत। त्यापैकी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 2,500 पास आहेत। काही विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी यांनी डेपोच्या माध्यमातून जे पास दिले जातात त्यांनी गॅप दाखवलेले आहेत, परंतु दिवाळीच्या माध्यमामधून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सुट्टीवर गेलेले आहेत आणि सुट्टी संपल्यानंतर याची माहिती आगाराला असणं आवश्यक होती। एकाच दिवशी जवळजवळ हजारो विद्यार्थी पास मागण्यासाठी आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पासाचं विद्यार्थ्यांना देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं नव्हतं। विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चेंगराचेंगर झालेली आहे, आरडाओरड झाली। काही छोटी मोठी विद्यार्थी जे शिशु वर्गातले आहेत त्यांची त्या ठिकाणी चेंगराचेंगरसुद्धा झालेली आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सार्वजनिक जीवनात विद्यार्थ्यासाठी हित पाहून काम करणारे आमचे सहकारी किसनराव, आम्ही व अन्य काही जण त्या ठिकाणी मदतीला धावून आले। विशेष करून मीडियाही या ठिकाणी आला, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देण्यात येत आहे। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता त्यांना त्या ठिकाणी शाळेवर पास देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर यावेळी वाहतूक नियंत्रक PP दिवाकर यांनी सविस्तर माहिती दिली। पाथर्डी आगाराच्या अखत्यारीत एकूण 5,000 पासेस आहेत, विद्यार्थी पासेस। त्यापैकी 2,500 पासेस हे अहिल्याबाई होळकरचे आहेत आणि अहिल्याबाई होळकरचे पास हे 3 महिन्याकरता दिलेले असतात। त्यानंतर राहिलेले जे 2,500 आहेत तर त्यात ITI, टायपिंग आणि शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांच्याकरता राहिलेले 2,500 पासेस आहेत आणि शाळेला सुट्टी असल्यामुळं 2 दिवसापासून म्हणजे आज आणि कालपासून एकदम गर्दी व्हायला लागली, म्हणून तिथं 2 काउंटर पासेस चालू केलेले आहेत। त्यात आता उद्या रविवार असताना सुद्धा म्हणजे सुट्टीचा वार असताना सुद्धा आपण काउंटर दोन्ही पासेसचे चालू म्हणजे गैरसोय होणे म्हणून दोन्ही काउंटर चालू ठेवणार आहे आणि सोमवार मंगळवारपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पासेस देऊन पूर्ण होतील आणि त्याकरता आणखी एखादं काउंटर जरी चालू करायची वेळ आली तरी सोमवारपासून आपण ते चालू करणार आहोत। सुट्टीच्या दिवशी कामकाज चालू राहणार असल्यामुळे
आणि येत्या 3 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना पास मिळतील अशा आश्वासनानंतर पासधारक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.